Today we are going to start new chapter in physics. This chapter is nothing but mechanical properties of a fluid. This chapter is for 5 to 7 marks. Okay, compulsory you have to solve questions for 5 marks, and with option this chapter is for 7 marks. Okay, सर्वांच्या लक्षात आलं. आज आपण ऍक्च्युली ऑसिलेशन हा चॅप्टर सुरू करणार होतो, परंतु ऑसिलेशन चॅप्टरचं जे काही मार्क्स वेटेज आहे हे 4 ते 5 मार्कर आहे, आणि हा जो चॅप्टर आहे अत्यंत सोपा आणि 5 ते 7 मार्कर आहे. म्हणून मी मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा चॅप्टर फर्स्ट घेतला आहे. ओके, म्हणजे ऑसिलेशनच्या अगोदर घेतलेला आहे, समज सर्वांना. आणि हा टॉपिक संपायला एक साधारणपणे आपल्याला 12 ते 13 लेक्चर्स लागतील. ठीक आहे, आणि आपलं जे काही टाइम टेबल आहे मी तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेलं आहे. तर त्या टाइम टेबलनुसार जर आपण विचार केला तर येत्या वीक मध्ये आणि प्लस पुढच्या निम्म्या वीक मध्ये हा चॅप्टर संपून जाणार आहे. ठीक आहे, ओके. या चॅप्टर मध्ये अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी या चॅप्टर मधून कोणता कोणता पार्ट या वर्षी डिलीट केलेला आहे हे जाणून घेणं अत्यंत महत्वाचं आहे. ठीक आहे, ओके. आणि जो पार्ट डिलीट केलेला आहे ऍक्च्युली हा पार्ट तुम्हाला इंजिनिअरिंगला महत्वाचा होता, परंतु तुमच्यासाठी या वर्षीच्या सिलेबस मधून हा पार्ट काय केला आहे, डिलीट केला आहे. तर तुम्ही आता सर्वांनी काय करायचं, तुमचं फिजिक्सचं टेक्स्ट बुक घ्यायचं, त्यामध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा 2 नंबरचा टॉपिक आहे. हा टॉपिक ओपन करायचा आणि मी जे सांगतोय त्या गोष्टी फॉलो करायच्या. ठीक आहे, ओके. आता तुम्ही तुमचं टेक्स्ट बुक घेतलं, टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 27 ला जा. टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर 27 ला जा आणि तुम्हाला 2.3 हा जो पॉइंट आहे प्रेशर, ठीक आहे, पेज नंबर 27 ला जायचं आणि या ठिकाणी खाली आय थिंक लेफ्ट साइडला बॉटमला प्रेशर नाव आहे. तर तो 2.3 हा जो पार्ट आहे प्रेशरचा हा पूर्णच्या पूर्ण डिलीटेड आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला पेज नंबर 27 पासून पेज नंबर 33 पर्यंतचा जो काय पार्ट आहे, पेज नंबर 27 टू 33, राईट, म्हणजे 27 पासून 33 पर्यंतचा जो काय पोर्शन आहे या पेजेसवरचा तो तुम्हाला पूर्णपणे डिलीट करून टाकायचा आहे. तुम्ही वाटलं तर पेन्सिलने अशा प्रकारे तुम्ही त्रिज्या किंवा क्रॉस रेषा त्यावरती ओढू शकता. ठीक आहे, तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं का, पेज नंबर 27 तुमच्या सिलेबस मध्ये नाहीये, प्रेशरचा खालचा पॉइंट 2.3. त्यानंतर 28 पण नाहीये, 29 पण नाही, 29 नंतर 30 सुद्धा नाहीये, 30 पण हे सुद्धा पेज नाहीये, 32 पण नाही आणि 33 पण नाही. आता 33 ला आल्यावरती, ओके, 33 ला आल्यावरती राईट साइडला तुम्हाला आहे सरफेस टेन्शन, सरफेस टेन्शन. तर तो 2.4 हा पार्ट आहे, तो तुमच्या सिलेबस मध्ये आहे, राईट. ओके, म्हणजे 33 पेज वरती आल्यानंतर सरफेस टेन्शन पासूनचा पुढचा पार्ट आपल्या सिलेबस मध्ये आहे. ठीक आहे, म्हणजे हे तुम्हाला क्लिअर आहे का, हे तुम्ही तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पहिले क्रॉस करून घ्या जे डिलीट झालेलं आहे ते. अजून एक महत्वाचं, कारण काही विद्यार्थ्यांचे डाऊट्स असतात की सर मग आता हा थेअरी पार्ट डिलीट झालाय, मग एक्सरसाइज मध्ये न्यूमेरिकल्स त्यावरती आधारपणे करायचे का. तर ऑब्व्हियसली कॉमन सेन्स आहे, नाही करायची. कळलं सर्वांना. जे न्यूमेरिकल्स या थेरॉटिकल पोर्शन वरती अवलंबून आहेत किंवा डिपेंडंट आहेत असे न्यूमेरिकल्स आपल्याला करायचे नाही. समजलं. ओके, स्ट्रेट फॉरवर्ड आहे, क्लिअर. आणि एक्सरसाइज मध्ये म्हणजे चॅप्टरच्या एंडला मी तुम्हाला परत एकदा ओव्हरव्ह्यू देईल की कोणता न्यूमेरिकल करायचा आहे, एक्सरसाइज मध्ये कोणता क्वेश्चन करायचा आहे, कोणता क्वेश्चन करायचा नाही. ठीक आहे, आणि प्लीज विद्यार्थ्यांनो मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड हा जो चॅप्टर आहे हा अत्यंत व्यवस्थित करा, कारण जे विद्यार्थी मेकॅनिकल इंजिनिअरिंगला आणि सिव्हिल इंजिनिअरिंगला जाणार आहेत त्यांना पुढे गेल्यानंतर फ्लुइड मेकॅनिक्स हा जो पार्ट आहे हा तुम्हाला सेपरेट सब्जेक्ट आहे 175 मार्क्सला. ठीक आहे, आणि तो थोडासा ऍडव्हान्स लेवलचा असतो. ठीक आहे, तुम्ही जर आता व्यवस्थित लक्ष दिलं तर त्यावेळेस तुम्हाला कमी कष्ट घ्यावे लागतील, कारण जर तुम्ही जर कष्ट आता नाही घेतले किंवा खूप कमी कष्ट घेतले तर त्यावेळेस मात्र काही लोकांचा बॅक राहू शकतो आणि राहतो. फ्लुइड मेकॅनिक्स बऱ्याच लोकांचा बॅक राहत असतो. ठीक आहे, ओके. तर ठीक आहे, तो पुढचा पार्ट आहे, त्याबद्दल काय डिस्कशन करण्यामध्ये पॉईंट नाही, परंतु तुम्ही सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करून याचं काय करायचं आहे, रिव्हिजन्स पेपर्स वगैरे व्यवस्थित द्यायचे आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला समजलं. आता तुम्हाला अजून एक महत्वाचं कंटेंट 2.8 म्हणजे हा पेज नंबर 48 वर आहे. आता तुम्ही 48 पेज नंबर वरती जायचं.
48 या पेज वरती जायचं, राईट. 48 आणि 49. ऍक्च्युली 48 पेज पासून 48 पेज वरती असं खालच्या साईडला म्हणजे जे काय तुमचं लेफ्ट पेज आहे, लेफ्ट पेजच्या बॉटम राईटला 2.8 इक्वेशन ऑफ कंटिन्युटी. ऍक्च्युली या कोर्सचा संपूर्ण सिलेबस कमी केलेला आहे. म्हणजे पेज नंबर किती 48, 49, 50, 51, 52, 53. 48 पासून 53 पर्यंतचा पोर्शन तुम्ही काय करायचा आहे, डिलीट करायचा आहे. ठीक आहे. म्हणजे इक्वेशन ऑफ कंटिन्युटी पासून तुम्ही काय करायचं आहे, क्रॉस करून घ्यायचंय. ठीक आहे. ऍक्च्युली हाच तुम्हाला इंजिनिअरिंगला महत्वाचा सिलेबस होता, परंतु तुमच्या सिलेबस मधून डिलीट करण्यात आलेला आहे. उरलेल्या सर्व पोर्शन आपल्याला करायचं आहे आणि तुम्ही सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्याल, यामध्ये कोणत्याही प्रकारची शंका नाही. ठीक आहे. समजलं तुम्हाला. हे पहिले सर्वात महत्वाचं म्हणजे हे तुम्ही महत्वाचं आहे. हे तुम्ही एका साईडला कुठेतरी लिहून घ्या किंवा तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायरेक्टली अंडरलाईन किंवा तुमचं जे काही क्रॉसिंग वगैरे आहे ते करून घ्या. ठीक आहे. एकदा तुमच्या हे सर्वांच्या लक्षात आलं की मग उरलेला जो पार्ट आहे तो करणं सोपं आहे. आणि खरं तर उरलेला पार्ट जो आहे हा सोपा आहे. सरफेस टेन्शन मधला काही जर पार्ट सोडला तर सोपाच पार्ट तुमचा शिल्लक राहिला आहे. ठीक आहे. त्यामध्ये सुद्धा मी तुम्हाला काय सांगणार आहे, जे परफेक्ट पडणार आहे त्याला मी तुम्हाला स्टार मार्क करून देणार आहे. यापूर्वीच्या परीक्षेमध्ये जे पडलं होतं त्याचं पण तुम्हाला मी कोणत्या इयरला कोणता क्वेश्चन पडला होता हे पण सांगणार आहे. ठीक आहे. ओके. म्हणजे तुमचं काम जे आहे हे अत्यंत स्मूथली आणि एकदम इझी होणार आहे. समजलं. ओके. नाव let us start with the topic mechanical properties of a fluid. So my first question to all of you is that what is the meaning of fluid? Okay, आपण कसं fluid. So what is the meaning of fluid? Most of you knows that what is the meaning of fluid. So fluid is anything that can flow, or we can say a substance which can flow is nothing but fluid. आणि आपण लिक्विड आणि गॅसेस प्लस प्लाझ्मा सुद्धा याला लिक्विड कन्सिडर करत असतो. लिक्विड आणि गॅसेस आपल्याला माहित आहे स्टेट्स ऑफ मॅटर किती आहेत, 3 आहेत. स्टेट्स ऑफ मॅटर किती आहेत बाळांनो, 3 स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. त्यामध्ये सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. स्टेट्स ऑफ मॅटर मध्ये जर आपण विचार केला तर सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस हे स्टेट्स ऑफ मॅटर आहेत. आता तुमच्यापैकी सर्वजण हा कॉमन सेन्स लावू शकतात की हा क्वेश्चन पडेल का रे पेपरला, स्टेट्स ऑफ मॅटर. स्टेट्स ऑफ मॅटर हा पडेल का क्वेश्चन पेपरला, नाही पडणार. राईट. तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2.1 इंट्रोडक्शनच्या अंडर हे सर्व काही दिलेलं आहे. तर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2.1 मध्ये तुम्ही काय रेडी करायचं, फक्त आणि फक्त फ्लुइडची डेफिनेशन. हे बाकीचं काही करत बसायचं नाही. फक्त तुम्ही काय करा, हे तुम्हाला जे काही व्हाईट बोर्ड लिहिलेले दिसते हे फक्त वहीमध्ये नोट करून घ्या. मी तुम्हाला सांगेल कोणता क्वेश्चन हा फक्त लिहून घ्यायचा आहे, त्याचे की पॉइंट्स, आणि कोणता क्वेश्चन एकदम परफेक्ट इन डिटेल मध्ये लिहायचा आहे. समजलं. नाव माय फर्स्ट क्वेश्चन टू ऑल ऑफ यू इज दॅट व्हॉट इज और व्हॉट आर द स्टेट्स ऑफ मॅटर. ओके. सर्वांना माहित आहे सॉलिड, लिक्विड आणि गॅसेस. राईट. ओके. आता जे सॉलिड आहे, ओके, तर हे सॉलिड्स काय होत नाहीत किंवा सॉलिडचं काय असतं, सॉलिडचा शेप फिक्स असतो. सॉलिडचा शेप कसा असतो, फिक्स असतो. आपण क्लास 11 मध्ये इलास्टिसिटी हा पार्ट बघितलेला आहे आणि त्यावेळेस बघा तुम्हाला आठवतंय का, यंगचं मॉड्युलस, परत आपण शियर मॉड्युलस पाहिलं होतं. राईट. ओके. लक्षात सर्वांच्या. आपण अजून बल्क मॉड्युलस पाहिलं होतं. हे सर्व जे काही मॉड्युलस आहेत हे आपण स्ट्रेस अपॉन स्ट्रेन वेगळ्या वेगळ्या टाईपचे कन्सिडर केले होते. त्यामध्ये आपण सॉलिडची इन्फॉर्मेशन पाहिलेली आहे. त्यामध्ये आपल्याला हे समजतं की सॉलिड मेंटेन्स इट्स फिक्स शेप. सॉलिडचा शेप फिक्स असतो विदिन सर्टन लिमिट और विदिन द इलास्टिक लिमिट असं आपण बोललेलो आहोत. राईट. ओके. सो सॉलिड मेंटेन्स फिक्स शेप, सॉलिड मेंटेन्स फिक्स व्हॉल्यूम. बरोबर. आता तुम्ही सांगा मला, हे काय पेपरला विचारणार आहेत का, नाही विचारणार आहेत. तरी पण आपल्याला आपल्या नोटबुक मध्ये एक नंबर स्टेट्स ऑफ मॅटर असा शब्द लिहायचा आहे आणि या गोष्टी कॉपी करायच्या आहेत. अभ्यास करताना प्रत्येक वेळेस तुम्ही जस्ट रीड करा. जस्ट काय करा, रीड करा. तुम्हाला पुढे गेल्यानंतर कोणत्या पॉइंटला जास्त इम्पॉर्टन्स द्यायचंय हे तुम्हाला मी सांगणारच आहे. लक्षात आलं.
आणि मी सांगितल्याच्या बाहेरचा एकही क्वेश्चन तुम्हाला HSC बोर्ड एक्झामिनेशनला पडणार नाही म्हणजे नाहीच. कळलं? मी आणि आपल्या छोट्या सरांनी, ठीक आहे, छोट्या सरांच्या मॅथमॅटिक्सच्या नोटबुक मधला एकही क्वेश्चन बाहेरचा येणार नाही तुमच्या कशाला बोर्ड एक्झामिनेशनला. आणि मी सांगितलेले जे काही क्वेश्चन्स आहेत हे सर्व सब्जेक्ट्स मध्ये काय याच्या बाहेरचे येणारच नाही. ठीक आहे, ओके. हे फक्त लिहून घ्यायचे. राईट, क्लिअर, ओके. ना आता मी तुम्हाला अगोदर सांगितलं होतं अ फ्लुइड इज अ सबस्टन्स दॅट कॅन फ्लो. ठीक आहे, तर आता तुम्ही काय करायचं, हे लिहून घेतल्यानंतर तुम्हाला हे लिहायचं आहे, परंतु डेफिनेशन ही मात्र तुम्हाला टेक्स्ट बुक मधली लिहायची आहे. ती डेफिनेशन तुम्ही शोधायची 2.1 इंट्रोडक्शन मध्ये. ठीक आहे, म्हणजे त्याचसोबत तुमचं टेक्स्ट बुक सुद्धा काय होणार आहे, रेडी होणार आहे. समजलं? आता टेक्स्ट बुक मध्ये फक्त फ्लुइडची डेफिनेशन जी आहे इंट्रोडक्शन मध्ये ती अंडरलाईन करायची आणि बाकीच्या वेळेस म्हणजे यानंतर तुम्ही ज्यावेळेस रिव्हिजन करणार आहे त्यावेळेस फक्त डेफिनेशन वाचावं लागणार. ठीक आहे ना. तुम्हाला हे सर्वांना कळलं की सर लिक्विड अँड गॅस आर कन्सिडर्ड ऍज अ फ्लुइड. आणि मग आता लिक्विड आणि गॅसेसला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. म्हणजे समजा आपण जर लिक्विड असं सोडून दिलं किंवा ओतलं तर त्याला कोणत्या प्रकारचा शेप असतो का? नसतो. मग त्याचा शेप कसा असतो? मग आपण एखाद्या व्हेसल मध्ये म्हणा किंवा एखाद्या कंटेनर मध्ये जर लिक्विड किंवा पाणी म्हणा किंवा तुम्ही बाकीचं लिक्विड कोणतंही, ओके, जर आपण त्या कंटेनर मध्ये टाकलं तर त्या लिक्विडला कंटेनरचा शेप येतो. समजलं? ओके. आणि जर समजा आपण कंटेनर मध्ये टाकलेले लिक्विड त्याचा शेप येत असेल, जर आपण समजा कंटेनर एका साईडला फोडला तर लिक्विड काय होणार आहे तुमचं? फ्लो होणार आहे. ठीक आहे. पर्टिक्युलरली मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड या चॅप्टर मध्ये आपल्याला सर्वांना माहित आहे की लिक्विड आणि गॅसेस आर फ्लुइड्स. ओके, लिक्विड आणि गॅसेस. परंतु आपण या टॉपिक मध्ये मेजरली लिक्विडचाच अभ्यास करणार आहोत. म्हणजे फ्लुइड म्हटलं की तुमच्या लगेच डोक्यात काय आलं पाहिजे? लिक्विड आलं पाहिजे. तुम्ही म्हणणार सर गॅस का नाही आलं पाहिजे? कारण गॅसेसचा स्टडी आपण फिजिक्स मध्येच थर्मोडायनामिक्स चॅप्टर मध्ये पाहणार आहोत. कळलं का सर्वांना? इझी आहे की नाही? ठीक आहे. म्हणजे तुम्ही या चॅप्टर मध्ये तुम्ही फक्त मनात ठेवायचं की सर लिक्विड आणि गॅसेस आर कन्सिडर्ड ॲज अ फ्लुइड, परंतु बट इन मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड वी आर गोइंग टू कन्सिडर लिक्विड ॲज अ फ्लुइड टू स्टडी. ठीक आहे. आता त्यांनी या सिलेबस मध्ये काही पार्ट जो डिलीट केलेला आहे, मला तो खरंच पार्ट खूप छान होता, प्रेशर इज इक्वल टू रो जी एच वगैरे. परंतु ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, जेवढा आहे तेवढा आपण परफेक्ट करण्याचा प्रयत्न करूया आणि तुम्ही ते परफेक्ट सॉलिड करा. ठीक आहे ना. ओके. उरलेला सिलेबस जो काय आहे हा सुद्धा काही कमी नाहीये, परंतु तो पण पाहिजे होता, बर्नॉलियस इक्वेशन वगैरे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. ना मी तुम्हाला काय सांगितलं की फ्लुइडला म्हणजेच लिक्विडला आणि गॅसेसला, ओके, गॅसेसला हे फक्त म्हणायचं आपण आता. ठीक आहे, कारण या चॅप्टर मध्ये आपण मेजरला अभ्यास करणार आहे लिक्विड्स. मग फ्लुइडला कोणत्याही प्रकारचा शेप नसतो. फिक्स शेप आहे का? फिक्स असा कोणत्याही प्रकारचा शेप नाहीये. मग हे जे फ्लुइड आहे हे फ्लुइड कसलं असतं किंवा हे फ्लुइड कशाचा शेप घेतं की ज्या व्हेसल मध्ये आपण ते फ्लुइड टाकलेलं आहे किंवा ज्या कंटेनर मध्ये आपण ते फ्लुइड टाकलेलं आहे, इट टेक्स शेप ऑफ container in which liquid is placed. Liquid takes shape, or we can say fluid takes shape of a container in which fluid is placed. Okay, right? मग आता हे जे काही फ्लुइड आहे इट फ्लोज अंडर दी फोर्स. तसं सॉलिडचं नाही. ओके, सॉलिडचं नाही. सॉलिडचं काय, जरी आपण लार्ज फोर्स अप्लाय केला तरी सुद्धा त्याचा शेप मेंटेन राहतो, तो काय लगेच फ्लो व्हायला लागत नाही सॉलिड. परंतु लिक्विड मध्ये तसं नाहीये. लिक्विडला काय, लिक्विडला जरी आपण फोर्स अप्लाय केला, इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ फोर्स, लिक्विड कॅन फ्लो. ओके बाळांनो, हे तुमचं सर्वांचं क्लिअर झालं का? तुम्हाला 2.1 मध्ये हा जो पार्ट आहे हा दिलेला आहे. ओके, आता तुम्हाला तसं रीड करायची गरज नाही, परंतु मी तुम्हाला रेकमेंड करेन आपल्या टेक्स्ट बुक मधून 2.1 हा जो काय पार्ट आहे हा फक्त रीड करा. ओके, आणि तुम्ही सुद्धा तुमच्या नोटबुक मध्ये टाकत असताना 2.1 असं नाव टाकायचं आणि इंट्रोडक्शन म्हणायचं आणि इंट्रोडक्शन मध्ये मी जे लिहिलेलं आहे हे सर्व लिहायचं. टेक्स्टबुक मध्ये नका लिहू. ठीक आहे, कारण हे पेपरला नाही पडणार आहे. लक्षात आलं? ओके. नाव आता पेपरला काय पडेल? पेपरला तुम्हाला फ्लुइडची डेफिनेशन पडेल. काय पडेल? फ्लुइडची डेफिनेशन फॉर 1 मार्क. अंडरस्टूड? ओके, ती पण काही जास्त महत्वाची नाहीये, परंतु तरी सुद्धा माहित असू द्या.
फ्लूड म्हटलं की लिक्विड आपल्या डोक्यात आलं पाहिजे, आणि फ्लूड इज एनी सबस्टन्स विच कॅन फ्लो अंडर द एक्सटर्नल फोर्स. म्हणजे आपण एक्सटर्नल फोर्स लावला तरी सुद्धा फ्लूड काय होतं, फ्लो होतं. उताराच्या दिशेने सुद्धा फ्लूड काय होतं, फ्लो होतं. मग उताराच्या दिशेने ज्यावेळेस तुमचं लिक्विड म्हणा किंवा फ्लूड फ्लो होतं, इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशन, इट इज ड्यू टू ग्रॅव्हिटेशन किंवा ऑर ड्यू टू पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी मध्येच काय, पोटेन्शियल एनर्जी मध्येच काय mgh असतं, त्यामध्ये स्मॉल जी आहे इट मीन्स इट इज नथिंग बट ड्यू टू दी ग्रॅव्हिटेशन. सो वी कॅन से फ्लूड इज अ सबस्टन्स which can flow under the external force. Understood? Okay, good. मग आता हा जो फ्लूड आहे, हा फ्लूड थोड्याशा प्रॉपर्टीज आपण पाहूया फ्लूडच्या. ठीक आहे, तुम्ही पण लिहिताना असं फ्लूड हा पॉइंट टाकायचा आणि थोडेफार प्रॉपर्टीज ज्या आहेत फ्लूडच्या, या प्रॉपर्टीज आपण काय करणार आहोत, पाहणार आहोत. आता फ्लूड मध्ये असं फ्लूड की ज्याला आपण आयडियल कन्सिडर करणार आहे. ओके, म्हणजे आयडियल फ्लूड. ओके, आयडियल फ्लूड. आता तुम्हाला खरं सांगायचं म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड आणि फ्लूड मध्ये किंवा फ्लूड मेकॅनिक्स मध्ये दोन प्रकारच्या ब्रांचेस आहेत. एक आहे हायड्रोस्टॅटिक आणि दुसरा आहे हायड्रोडायनामिक्स. ठीक आहे, या ठिकाणी मी हे लिहूनच घेतो म्हणजे तुम्हाला परफेक्ट समजून जाईल. ठीक आहे, हे तुम्ही व्यवस्थित लिहून घेतलं का रिलेटेड सिलेबस? ओके, गुड. तर तुम्ही काय करायचं, मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड मध्ये तुम्ही तुमच्या नोटबुक मध्ये वरच्या साईडला कुठेतरी लिहून ठेवायचं की एक असतं हायड्रोस्टॅटिक. ओके, हायड्रो म्हणजे फ्लूड, हायड्रोस्टॅटिक, हायड्रोस्टॅटिक्स. आणि दुसरा जो काय आहे दॅट इज नथिंग बट हायड्रोडायनामिक्स, हायड्रोडायनामिक्स. ओके, आणि हायड्रोस्टॅटिक्स आणि हायड्रोडायनामिक्स मध्ये जर तुम्हाला लक्षात येत असेल आणि काही काही विद्यार्थ्यांच्या लक्षात आलं पण असेल, हायड्रोस्टॅटिक, स्टॅटिक म्हणजे काय असतं बाळांनो, दॅट इज नथिंग बट रेस्ट कंडिशन. कसली कंडिशन आहे ही, रेस्ट कंडिशन. ओके, म्हणजे आपण असं म्हणू शकतो की ज्या केसमध्ये फ्लूड रेस्ट कंडिशनला असतं. और हायड्रोस्टॅटिक इज अ ब्रांच ऑफ फिजिक्स इन विच स्टडी ऑफ फ्लूड ॲट अ रेस्ट इज कॅरीड आउट. ठीक आहे, हे काय तुम्हाला पेपरला नाही पडणार आहे पण माहित असावा. हायड्रोस्टॅटिक म्हणजे ज्या केसमध्ये फ्लूड रेस्ट कंडिशनला आहे. हायड्रोडायनामिक्स, डायनामिक्स म्हणजे मोशन. ज्या पर्टिक्युलर ब्रांच मध्ये, ओके, इट इज द ब्रांच ऑफ फिजिक्स इन विच स्टडी ऑफ फ्लूड इन मोशन इज कॅरीड आउट. म्हणजे ज्या पर्टिक्युलर केसमध्ये फ्लूड हे मोशन मध्ये असतं, ओके, त्याला आपण काय म्हणत असतो, हायड्रोडायनामिक्स. ठीक आहे बाळांनो? ठीक आहे, आता हे दोन तुमचे झाले मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लूड मध्ये फ्लूडच्या ब्रांचेस आहेत. ओके, फ्लूड फिजिक्सच्या या ब्रांचेस आहेत किंवा फ्लूड मेकॅनिक्सच्या ब्रांचेस आहेत. राईट? ओके, हे तुम्हाला माहित असावं. आपण या चॅप्टरमध्ये पर्टिक्युलरली हायड्रोस्टॅटिकचा आणि हायड्रोडायनामिक्सचा दोघांचा पण अभ्यास करणार आहोत. ठीक आहे, परंतु म्हणजे या चॅप्टरमध्ये ऍक्च्युअली जर विचार केला तर हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स हे दोन्ही पॉइंट कन्सिडर केलेले आहेत. परंतु जो सिलेबस तुमचा डिलीट झालाय हा हायड्रोडायनामिक्स मधून झालेला आहे. ठीक आहे, तरी पण आपण पाहूया पुढे थोडाफार काही कंटेंट आणि ठेवला आहे की नाही. ठीक आहे, माहित असू द्या फक्त हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स. राईट? ओके, आता मी तुम्हाला सांगितलं होतं म्हणजे तुम्ही ज्यावेळेस क्लास 11 ला होते त्यावेळेस सॉलिडला एग्ज मॉड्युलस असतो, परत बल्क मॉड्युलस असतो, परत शियर मॉड्युलस असतो. परंतु फ्लूडला शियर मॉड्युलस नसतो. फ्लूडला शियर मॉड्युलस नसतो. ज्या विद्यार्थ्यांना शियर मॉड्युलस हेच माहित नाही अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं, शियर मॉड्युलस तुम्हाला आता आठवत असेल, हे पहा, एक असा ब्लॉक असतो, फक्त अंडरस्टँडिंग, ओव्हरऑल अंडरस्टँडिंग. जरी तुम्हाला नाही समजलं आता तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही, तेव्हा तुमचं काही एवढं आढळून राहत नाही. राईट? ओके, म्हणजे तुम्हाला त्याची गरज नाही ऍक्च्युली, माहिती असावंच असं आता सध्या या पॉइंट ऑफ टाइमला. ठीक आहे, जे विद्यार्थी सीईटी आणि जेडब्ल्यूची तयारी करतात किंवा नीटची तयारी करतात त्यांना त्यांच्या शिष्यमध्ये मी ते डिटेलमध्ये सांगेन. परंतु जे प्युअरली बोर्ड एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्या विद्यार्थ्यांना तरी जास्त गरज नाही. त्यांनी फक्त एवढं जरी लक्षात ठेवलं की शियर मॉड्युलस ऑफ अ फ्लूड इज 0 तरी त्यांचा सीईटीचा एक मार्क फिक्स झाला. ठीक आहे, नोट, शियर मॉड्युलस ऑफ अ फ्लूड इज 0. समजलं का? शियर म्हणजे काय? शियर म्हणजे तर या ठिकाणी मी तुम्हाला कशाच तरी सहाय्याने दाखवतो एक्सपेरिमेंट करून. ठीक आहे, आता समजा हे जे काय आहे हा एक ब्लॉक आहे आणि हा ब्लॉक काय केला आपण फिक्स केला.
ब्लॉक सॉलिड आहे आणि या ब्लॉकला आपण वरच्या बाजूला शिअर केलं म्हणजे वरच्या बाजूला असं टँजेन्शियल फोर्स दिला तर टँजेन्शियल फोर्स दिल्यानंतर हा वरचा सरफेस काय होणार आहे आता हे बॉडी इलास्टिक आहे म्हणजे वरचा सरफेस थोडासा पुढे जाईल तर आपण शिअर म्हणतो शिअर ओके शिअर म्हणजे मी जर या ठिकाणी असा फोर्स लावला इन केस ऑफ सॉलिड की ज्याचा स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करत नाही आहोत तर हे ब्लॉक काय होईल थोडासा असा पुढे ढकलला जाईल त्यालाच आपण काय म्हणतो शिअर काय म्हणतो आपण त्याला शिअर म्हणतो बरोबर आहे की नाही ओके ओके मग आता हा ब्लॉक पुढे जातो म्हणजे पटकन तो लगेच ब्रेक होतो का नाही होत ठीक आहे म्हणजे जर ब्रेक झाला असता तर आपण असं म्हटलंच नसतं की याला शिअर म्हटलं असेल कारण हा ब्लॉक काय करतोय परत रिटर्न असा ह्याला फोर्स लावतोय रिस्टोरिंग फोर्स म्हणायचं आपण त्याला काय म्हणायचं रिस्टोरिंग फोर्स समजलं सर्वांना ओके परंतु म्हणजे सॉलिडच्या केसमध्ये शिअर स्ट्रेस असतो कारण तो स्वतः त्याला रिस्टोरिंग फोर्स लावतोय परंतु लिक्विडमध्ये आणि गॅसेसमध्ये शिअर स्ट्रेस असायचं काही कारणच नाही कारण लिक्विडला आपण जरी नॉर्मल फोर्स लावला किंवा टँजेन्शियल फोर्स लावला लगेच ते काय होणार आहे फ्लो होणार आहे ठीक आहे म्हणजे लिक्विड रेजिस्ट करत नाही लिक्विडचं डिफॉर्मेशन होतं लिक्विड लगेच चेंज होऊन जातं ठीक आहे लक्षात आलं ओके म्हणजे आपण अशा प्रकारे असं बोलू शकतो की इन केस ऑफ लिक्विड और इन केस ऑफ फ्लूइड शिअर मॉड्युलस इज झिरो क्लिअर डन आणि आता ज्या विद्यार्थ्यांना माहित आहे शिअर मॉड्युलस त्यांना समजत असेल ज्यांना माहित नाही त्यांना थोडीशी आयडिया आली असेल आणि त्या विद्यार्थ्यांनी फक्त एवढं लक्षात ठेवायचं की फॉर फ्लूइड शिअर मॉड्युलस इज झिरो तरी सुद्धा तुमचा अर्धा मार्क बोर्ड एक्झामिनेशनला आणि 1 मार्क एमएसटी ला पक्का झाला जर त्यांनी आपल्याला असं विचारलं की व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड आताच्या आता तुम्ही जे काय बोललेलं आहात किंवा आपण जे काय डिस्कस केलेलं आहे त्यावरून तुम्ही 4 प्रॉपर्टी तर सहज देऊ शकता कोणत्या कोणत्या नंबर 1 फ्लूइड इज अ सबस्टन्स विच कॅन फ्लो अंडर द एक्सटर्नल फोर्स पहिला पॉईंट झाला अर्धा मार्क पडला दुसरा पॉईंट काय शिअर मॉड्युलस ऑफ अ फ्लूइड इज झिरो तिसरा पॉईंट काय की आपण फ्लूइड वरती जर फोर्स लावला तर त्याचा शेप वगैरे लगेच पटपट चेंज होते ते काही रेजिस्टिंग फोर्स अप्लायच करत नाही ओके म्हणजे इवन स्मॉल फोर्स इज अप्लाइड ऑन द फ्लूइड इट कॅन डिफॉर्म म्हणजे स्वतः लगेच चेंज होईल डेड मार्कर असा झाला ठीक आहे आणि जर आपण एक्सटर्नल फोर्स लावला तर तो डिफॉर्म होतो हे पण आपण पाहिलं आहे हा रिजिडिटी राईट म्हणजे आता जर ज्याला रिजिडिटी असते त्याला शिअर मॉड्युलस असतो ज्याला शिअर मॉड्युलस असतो त्यालाच रिजिडिटी असते याचंच मिनिंग असं झालं की जर शिअर मॉड्युलस फॉर लिक्विड और शिअर मॉड्युलस फॉर अ फ्लूइड इज झिरो इट मीन्स रिजिडिटी इज ऑल्सो झिरो झाले की 4 पॉइंट सो वी कॅन से दॅट फ्लूइड इज अ सबस्टन्स विच कॅन फ्लो अंडर एक्सटर्नल फोर्स पहिली प्रॉपर्टी आहे फ्लूइड हॅज नो रिजिडिटी और लो रिजिडिटी फ्लूइड डिफॉर्म्स अंडर एक्सटर्नल फोर्स एक्झाम्पल्स ऑफ फ्लुइड्स आर लिक्विड गॅसेस अँड प्लाझ्मा ज्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी हा विषय आहे त्यांना प्लाझ्मा समजलं असेल आपण सर्क्युलेशन मध्ये पाहिलं होतं ओके तर बाकीच्या विद्यार्थ्यांनी फक्त लक्षात ठेवा प्लाझ्मा तसं नाही लक्षात ठेवलं तरी पण चालतं ठीक आहे सो प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ओके फ्लुइड बद्दल थोडं डिस्कशन आपण करत आहोत ठीक आहे तसं पण जरी फ्लुइडची त्यांनी आपल्याला डेफिनेशन विचारली तरी एकच मार्गाला विचारणार आहे त्यामुळे एवढं सफिशियंट आहे आता दुसरा प्रश्न की जो प्रश्न तुम्हाला बोर्ड एक्झामिनेशनला खूप महत्वाचा आहे आणि 2 मार्काला ते विचारू शकतात याला स्टार मार्क करायचं तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये पेज नंबर आय थिंक 26 वरती ओके म्हणजे पहिल्याच पानावरती आहे मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड ओके पहिल्याच पानावरती इकडच्या कोणत्या तरी बाजूला आहे तर त्या प्रॉपर्टीज 3-4 प्रॉपर्टीज आहेत प्रॉपर लिहून घ्यायच्या पाठ करायच्या ठीक आहे त्यातली एक प्रॉपर्टी तुम्हाला आता समजून जाणार बाकीच्या प्रॉपर्टी पण लगेच सांगतो परंतु त्या डायनामिक्स मध्ये गेल्यानंतर तुम्हाला बेटर समजते ठीक आहे लक्षात सर्वांच्या ठीक आहे ओके तर 2 मार्कासाठी मग हे आयडियल फ्लुइड काय असतं तुम्हाला हे सर्वांना समजलं की सर फ्लुइड इज अ सबस्टन्स विच कॅन फ्लो मग आपण फिजिक्स मध्ये किंवा फ्लुइड फिजिक्स मध्ये किंवा फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स पाहिलं हायड्रोस्टॅटिक म्हणजे when fluid is at a rest हायड्रोडायनामिक्स म्हणजे when fluid is at a motion or fluid is in a motion बरोबर आहे की नाही मग आता ज्यावेळेस आपण हायड्रोस्टॅटिकचा अभ्यास करतो आता हे हायड्रोस्टॅटिक म्हणजे नेमकं काय ओके
ज्यावेळेस आपल्याला काही डॅमचं कन्स्ट्रक्शन असतं, आपण डॅम बनवतो की नाही, बंधारे वगैरे, मग वरतून जे काही तुमचं पाणी वगैरे असतं ते डॅमला वगैरे काय होत असतं, स्थिर होत असतं आणि ते जे काही डॅमचे दरवाजे आहेत त्याच्यावरती प्रेशर लावत असतं. ते ऍक्च्युअली आपलं हायड्रोस्टॅटिक आणि हायड्रोडायनामिक्स मध्ये येऊ शकतं. जर पाणी संत असेल तिथं तर हायड्रोस्टॅटिक मध्ये आपण त्याचा स्टडी करायचा, जर नसेल तर हायड्रोडायनामिक्स मध्ये करायचा. तर याबद्दल मी तुम्हाला टर्बाईन्स, परत तुमचे जनरेटर याबद्दल बोलणारच आहे पुढे, परंतु सध्या हे समजून घ्या की आयडियल फ्लुइड काय असायला पाहिजे. ऍक्च्युअली आयडियल फ्लुइड हे मिथ आहे. ओके, आयडियल फ्लुइड हा एक भ्रम आहे, राईट. ओके, किंवा आपण असं नाही म्हणता हा पर्सन जो आहे हा एकदम आयडियल आहे. आयडियल म्हणजे कोणत्याही प्रकारच्या त्रुटी नसणारा. ओके, अँड वी नो दॅट नो वन एक्झिस्ट ऍज आयडियल. ठीक आहे, आपल्यासाठी कोणी आयडियल असू शकतं, चांगली गोष्ट आहे, परंतु थोडीफार कमी त्रुटी प्रत्येक गोष्टीमध्ये असते. ठीक आहे, आपण काही लोकांना आयडियल म्हणतो, ते आपल्यासाठी मोटिवेशन असतात आणि ती गोष्ट समजा एका बाजूला जर सोडली, परंतु पर्टिक्युलरली जर पाहिलं तर प्रत्येक गोष्टीमध्ये, मग ते फ्लुइड असू द्या, तुमचं मॉड्युलस याच्यामध्ये पण असू द्या, तर त्यामध्ये तुम्हाला काय आहे, त्रुटी असतात. परंतु आपण या पर्टिक्युलर चॅप्टरचा स्टडी करत असताना त्या त्रुटी नाहीत असं कन्सिडर करून स्टडी करणार आहे, आणि त्या त्रुटी आहेत असं कन्सिडर करून तुम्हाला स्टडी कधी करायचं आहे, डिझाईन मध्ये. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही इंजिनिअरिंगला जाणार त्यावेळेस तुम्ही डिझाईन मध्ये त्याचा स्टडी करणार. तर हे आयडियल फ्लुइड काय आहे? आयडियल फ्लुइड मस्ट बी इनकम्प्रेसिबल. म्हणजे आयडियल फ्लुइड असा असायला पाहिजे की जे कंप्रेसच नाही झालं पाहिजे, राईट. म्हणजे काय, म्हणजे समजा जर आपण एखादा असा कंटेनर घेतला आणि या ठिकाणी असं फ्लुइड आहे आणि या फ्लुइड वरती जर तुम्ही विचार केला आणि याच्यावरती जर आपल्याला असं कंप्रेस करायचं म्हटलं, काय म्हटलं आपण, कॉम्प्रेस करायचं, वरून असा फोर्स लावला या फ्लुइडवर. आता तुम्हाला आणि आपल्याला सर्वांना समजते की वरून आपण फोर्स लावतोय म्हणजे ते फ्लुइड कंप्रेस थोडं का होईना होणार आहे, परंतु आयडियल फ्लुइड मध्ये काय, ते कंप्रेशन नाही झालं पाहिजे. सो कंप्रेशन इज अ झिरो. ऍज अ कंप्रेशन इज अ झिरो, इट मीन्स आयडियल फ्लुइड मस्ट बी इनकम्प्रेसिबल. कसं असायला पाहिजे, इनकम्प्रेसिबल. फ्लुइड हे कंप्रेस नाही झालं पाहिजे. सो आयडियल फ्लुइड मस्ट बी इनकम्प्रेसिबल. आता जर फ्लुइडच तुमचं इनकम्प्रेसिबल आहे, कंप्रेसच होत नाही, याचं मिनिंग त्याची डेन्सिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. त्याची डेन्सिटी कशी आहे, कॉन्स्टंट आहे. पहिला पॉईंट क्लिअर, येस, ओके, समजलं सर्वांना, लक्षात आलं, इनकम्प्रेसिबल. दुसरा पॉईंट आहे, आता हे जे काय इनकम्प्रेसिबल पॉईंट आहे, दिस कम्स अंडर हायड्रोस्टॅटिक. हायड्रोस्टॅटिक मध्ये येतं आणि उरलेले सर्व पॉइंट्स जे काय आहेत ते हायड्रोडायनामिक्स मध्ये येतात. मग हायड्रोडायनामिक्स मध्ये म्हणजे कुठं, ज्यावेळेस आपण बर्नौलीज थेरम वगैरे पाहणार आहोत आणि त्या गोष्टी. ठीक आहे, ऍक्च्युअली तुमच्या सिलेबस मधून बर्नौलीज थेरम आणि केंद्रित इक्वेशन कमी केलेलं आहे, परंतु हे खालचे 3 जे पॉइंट आहेत दे कम्स अंडर द स्टडी ऑफ हायड्रोडायनामिक्स, आणि वरचा जो पॉइंट आहे इट कम्स अंडर द स्टडी ऑफ हायड्रोस्टॅटिक. समजलं पहिला पॉइंट क्लिअर, ओके. नाव हे जे काही आयडियल फ्लुइड आहे, हे आयडियल फ्लुइड मस्ट बी इरोटेशनल. आता इरोटेशनल म्हणजे काय, म्हणजे फ्लो त्याचा स्मूथ असायला पाहिजे, ते इरोटेशनल असायला पाहिजे. आता फ्लो स्मूथ असायला पाहिजे म्हणजे टर्ब्युलन्स नाही झाला पाहिजे. टर्ब्युलन्स म्हणजे काय की समजा तुम्ही एखाद्या रिव्हरचं पाणी बघितलं, रिव्हर मधून वॉटर फ्लो होते, तर त्यावेळेस ते नाही का वॉटर समजा होत असताना असं कमी जास्त होत चालतं वॉटर, म्हणजे असं वेव्स वगैरे फॉर्म केल्यासारखं, तर तसं नाही झालं पाहिजे. आता तुम्ही सांगा असं कोणतं फ्लुइड आहे का की ज्यामध्ये टर्ब्युलन्स तयार होणार नाही, परंतु आयडियल फ्लुइड मध्ये कसे, आयडियल फ्लुइड आपण असं कन्सिडर करायचं, समजलं, ओके. टर्ब्युलन्स इज अ झिरो, आणि टर्ब्युलन्स इज अ झिरो इट मीन्स द फ्लो मस्ट बी इरोटेशनल. फ्लो मध्ये जे काय तुमचं वॉटर आहे किंवा लिक्विड आहे ते रोटेटच नाही झालं पाहिजे, म्हणजेच काय, इट मस्ट बी इरोटेशनल. इट मीन्स flow must be smooth. It means there must not be turbulence. म्हणजे टर्ब्युलन्स नसायला पाहिजे. म्हणजे आपण नाही का नदीमधून जे पाणी होत असतं ते खळखळ वाहत असताना या असे टर्ब्युलन्स तयार होत असतात, राईट. ओके, असे कसे पण म्हणजे पाणी कसं पण वगैरे वाहत असतं, तर तो टर्ब्युलन्स नसायला पाहिजे, तरच त्याला आपण आयडियल फ्लुइड म्हणणार. ठीक आहे, म्हणजे आतापर्यंत तुमच्या लक्षात आलं का बाळांनो, आपण काय काय पाहिलं, आयडियल फ्लुइड मस्ट बी इनकम्प्रेसिबल. Ideal flow
आयडियल फ्लुइड मस्ट बी इरोटेशनल. ओके. नंतर आहे नॉन व्हिस्कस. आयडियल फ्लुइड जे आहे हे नॉन व्हिस्कस असावं. आता तुम्ही प्रॅक्टिकली विचार करा. व्हिस्कस मध्ये जर आपण विचार केला, समजा तुम्हाला एका बाजूला डिंक दिला आणि एका बाजूला वॉटर दिलं, तर तुम्ही काय म्हणणार कोणतं जास्त व्हिस्कस आहे? डिंक हे जास्त व्हिस्कस आहे की नाही, गम, आणि वॉटर कसं आहे, कमी व्हिस्कस आहे, म्हणजे पातळपणा. ओके. म्हणजे हे जास्त कशामध्ये, वॉटर हे जास्त पातळ आहे म्हणून ते कमी व्हिस्कस आहे. तसंच बाकीचं जर डिंक म्हटलं किंवा बाकीचं कोणतं पण तुम्ही एखादं एक्झाम्पल घ्या, तर त्यामध्ये व्हिस्कॉसिटी हा तुम्हाला काय झालं पाहिजे, व्हिज्युअलाइज करता आला पाहिजे, किंवा तुम्हाला हे ऑटोमॅटिकली कळलं पाहिजे व्हिस्कॉसिटी म्हणजे काय. समजलं? ओके. म्हणजे जे काही गम वगैरे आहे, गम हे जास्त व्हिस्कस आहे, म्हणजे घट्टपणा थोडक्यात म्हणूया आपण. ठीक आहे. ओके. तर त्यांचं काय मत आहे, समजा जेवढं घट्ट आहे, समजा आपण असं कन्सिडर करूया, एखादा कंटेनर भरून आपण डिंक घेतला आणि सोडून असा पालथा केला तो डिंक, मग तो डिंक काय होणार आहे, फ्लो होणार आहे, परंतु त्याचा फ्लोचा स्पीड काय असणार आहे, कमी असणार आहे, कारण ते व्हिस्कस जास्त आहे. व्हिस्कस जास्त आहे म्हणजे डिंकावरती जे काही डिंक पुढे फ्लो होतोय, त्या डिंकाची एकमेकांवरती लेअर आहेत की नाही, मग आता हे लेअर काय होतं, एकमेकांवरती फ्रिक्शन अप्लाय करतात. तर ते आयडियल फ्लुइड नाही. आणि जर त्याच्याऐवजी आपण जर पाणी असं ओतून दिलं तर ते फ्लो होणार आहे फास्ट. म्हणजे त्याची लेअर जे आहे, आपल्याला समजते की त्याच्यामध्ये थोडंफार कमी फ्रिक्शन आहे, परंतु कमी व्हिस्कस आहे. मग आयडियल फ्लुइड हे असं फ्लुइड असायला पाहिजे की जे नॉन व्हिस्कस असायला पाहिजे, म्हणजे त्याला व्हिस्कोसिटीच नसायला पाहिजे. आता व्हिस्कोसिटी जर नसेल, घट्टपणा जर नसेल, तर त्याच्यामध्ये इंटरनल फ्रिक्शन असणार आहे का, त्या लेअरचं इंटरफ्रिक्शन असणार आहे. सो आयडियल फ्लुइड ही मस्ट बी नॉन व्हिस्कस. समजलं? नो इंटरनल फ्रिक्शन. क्लिअर? आणि लास्टचा पॉइंट आहे स्टेडी फ्लो असायला पाहिजे. स्टेडी फ्लो म्हणजे काय? स्टेडी फ्लो म्हणजे एकाच स्पीडने पुढे गेलं पाहिजे. फ्लुइड या पॉइंटला समजा 5 मीटर पर सेकंड या स्पीडने आहे, या पॉइंटला सुद्धा 5 मीटर पर सेकंड, या पॉइंटला सुद्धा कसं असायला पाहिजे, 5 मीटर पर सेकंड, या पॉइंटला पण कसं, म्हणजे ऍट इच अँड एव्हरी पॉइंट द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड मस्ट बी हाऊ मच और मस्ट बी कॉन्स्टंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. समजलं? तर प्लीज गाईज, आयडियल फ्लुइडच्या या प्रॉपर्टीज ज्या आहेत तुम्ही लक्षात कसं ठेवू शकता, आय स्क्वेअर NS असं लक्षात ठेवू शकता. ओके. आय स्क्वेअर NS किंवा INS. ओके. कसं, आय स्क्वेअर मध्ये काय, इनकम्प्रेसिबल, इरोटेशनल, नॉन व्हिस्कस, स्टेडी. समजलं? सो आय स्क्वेअर NS तुम्ही या ठिकाणी असा अभ्यास करत असताना आय स्क्वेअर NS असं लिहून ठेवा, अभ्यासासाठी सोपं जाईल. सो आयडियल फ्लुइड मस्ट बी इनकम्प्रेसिबल, इरोटेशनल, परत तुमचं काय नॉन व्हिस्कस, आणि येस म्हणजे काय, स्टेडी फ्लुइड. तर आयडियल फ्लुइडचे तुम्हाला प्रॉपर्टीज या वहीमध्ये अत्यंत सुवाच्य अक्षरामध्ये आणि एकदम सॉलिड प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे. समजलं का सर्वांना? तर यानंतर तुमच्या टेक्स्टबुक मध्ये त्यांनी फिगर 2.1 दिलेले आहे, शिअर स्ट्रेस वगैरे, तर त्याचा आपल्याला अभ्यास करायची गरज नाही अजिबात. ओके. ठीक आहे. अजून तुम्हाला मी एक असाइनमेंट देणार आहे, दॅट इज नथिंग बट प्रॉपर्टीज ऑफ अ फ्लुइड. जेवढं सांगितलं तेवढं परफेक्ट करायचं, तेवढंच पडणार पेपरला. ठीक आहे. कळलं सर्वांना? तर तुम्ही पेज नंबर 27 वरती प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आहे, तर या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तुम्ही सर्वांनी अभ्यास करायचा आहे. तुम्हाला आता एक असाइनमेंट आहे, आज जो काही तुम्हाला असाइनमेंट आहे, हा असाइनमेंट म्हणजे, ओके, पहिला असाइनमेंट फ्लुइड ची डेफिनेशन लिहायची आहे आणि फ्लुइडच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहे, या सर्व काही. 2 नंबर असाइनमेंट म्हणजे आयडियल फ्लुइड लिहायचं आहे. आता या फ्लुइडच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, या प्रॉपर्टी तुम्हाला पेज नंबर 27 मध्ये दिलेल्या आहेत. पेज नंबर 27 वरती दिसतंय का सर्वांना? पेज नंबर जरी दिसत नसलं तरी पण तुम्हाला त्याचा फील येऊ शकतो. पेज नंबर 27 वरती खालच्या कप्प्यामध्ये प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड दिलेले आहे, राईट. तर या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड तुम्हाला लिहून काढायच्या आहेत अत्यंत व्यवस्थित. ठीक आहे. वाटलं तर या प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड आणि हे जे काही सर्व काय आहे व्हिडिओच्या शेवटी मी देणारच आहे, तरी सुद्धा आपण प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड म्हणजे फ्लुइड ज्यावेळेस पाहिलं होतं त्यावेळेस प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड डिस्कस केलं आहे.
आणि त्यामुळं मी आपल्या टेक्स्टबुक मधून या प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड तुम्हाला रीड करून दाखवतो. जर एखादी प्रॉपर्टी राहिली असेल तर ती पण आपण काय करूया, कम्प्लीट करूनच घेणार आहोत. राईट, ओके. दे डू नॉट अपोज डिफॉर्मेशन. तेच तर आपण बोललोय की डिफॉर्मेशन, फ्लूइड डिफॉर्म्स अंडर एक्सटर्नल फोर्स. म्हणजे डिफॉर्मेशनला ते फ्लूइड अपोजच करत नाही हे आपण बोलतो. जर डिफॉर्मेशनला अपोज केलं असतं तर शिअर मॉड्युलस आला असता. या ठिकाणी फ्लूइड हे डिफॉर्मेशनला किंवा अपोजच करत नाही. राईट, म्हणजेच हे फ्लूइड जे काय आहे हे कायमचं डिफॉर्म होऊन जातं. समजा लिक्विड जरी, समजा पाणी जरी पडलं तरी पण ते लगेच डिफॉर्म होऊन जाते. आता डिफॉर्मेशन म्हणजे चेंज. लक्षात ठेवा, डिफॉर्मेशन मीन्स चेंज. दे हॅव ॲबिलिटी टू फ्लो. ते जर आपण पाहिले फ्लूइडची डेफिनेशन, सबस्टन्स विच कॅन फ्लो, इट मीन्स फ्लूइडला काय असते, ॲबिलिटी टू फ्लो. दे हॅव ॲबिलिटी टू टेक द शेप ऑफ कंटेनर. हे तर आपण बोललोच, दे टेक्स शेप ऑफ वेसल ऑर कंटेनर. राईट, ओके. तर हे तुम्हाला सर्वांना व्यवस्थित लिहायचं आहे. प्लस तुम्हाला प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड मध्ये नो रिजिडिटी और लो रिजिडिटी हे लिहायचंय. हे तर आपण लिहिलेलंच आहे, एक्झाम्पल पण लिहायचे आहे. आणि शिअर मॉड्युलस ऑफ फ्लूइड इज 0 हे लिहायचं आहे. तर तुमच्या नोटबुक मध्ये हे असायला पाहिजे. आपण पेज नंबर 27 वरती प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड पर्यंतचा हा जो काही पार्ट आहे हा कम्प्लीट केलेला आहे. प्लस तुमच्या टेक्स्टबुक मध्ये 2.2.1 फ्लुइड्स ॲट रेस्ट हे पण आपण कव्हर केलेलं आहे. हायड्रोस्टॅटिकची डेफिनेशन तुम्हाला लिहायची आहे. ओके, म्हणजे आता तुम्हाला काम काय काय आज, 1 नंबर स्टेट्स ऑफ मॅटर लिहायच्या, 2 नंबर फ्लूइडची डेफिनेशन लिहायची, 3 नंबर प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड लिहायचं ज्या तुमच्या पेज नंबर 27 वर दिल्यात. प्लस मी तुम्हाला हे जे काही एक्सप्लेन केलेले आहेत त्या सुद्धा प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड लिहायच्या. प्रत्येकाने ऍटलिस्ट प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड कमीत कमी 6 प्रॉपर्टीज ऑफ फ्लूइड लिहायच्या. आणि 3 नंबर आयडियल फ्लूइडच्या प्रॉपर्टीज लिहायच्या आहेत. उद्याच्या सेशनला आपण सरफेस टेन्शन पासून डिस्कशन सुरू करूया. तर या ठिकाणी थांबतो. तुम्ही सर्वांनी व्यवस्थित अभ्यास करा. आज मी बऱ्याच विद्यार्थ्यांना कॉल केला होता रोल नंबर 35 पर्यंत. उरलेल्या विद्यार्थ्यांना उद्यापासून कॉलिंग. तुम्हाला काय क्वेरीज असतील तर त्या क्वेरीज काढून ठेवा. प्लस आपले एमएसटी सीईटीचे लेक्चर्स सुद्धा तुम्हाला आता लवकरच भेटून जातील. आणि प्लीज गाईज तुम्ही सर्वांनी अभ्यास करा. तुम्हाला सर्वांना माहितच आहे की जोपर्यंत आपलं डिस्कशन होत नाही आपल्या क्लासमध्ये, म्हणजे आपल्या सायन्स फोरम कोचिंग अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती, तोपर्यंत तुम्हाला डेटा मे बी अवघड वाटू शकतो. ठीक आहे ना, ओके. तर त्यामुळे तुम्ही काय करा, जे होईल ते त्याच दिवशी परफेक्ट करा. अभ्यास करत चला, कोणताही अभ्यास पेंडिंगला ठेवू नका. ओके, ऑल द बेस्ट, एन्जॉय स्टडी, स्टे सेफ, स्टे होम. ओके, आणि सर्वांची काळजी घ्या, तुमच्या आईवडिलांची काळजी घ्या, तुमच्या कुटुंबियांची काळजी घ्या. ओके, तुम्हाला सर्वांना अभ्यासासाठी ऑल द बेस्ट. थँक्यू गाईज.